नमस्कार, मी डॉक्टर माधव पवार आणि आपण पाहत आहे टीका आणि टिप्पणी. काँग्रेस, लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचं जे गठबंधन आहे त्याच्यातील जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला आहे. जागा वाटपाचा तर प्रश्न सुटला, पण लालू प्रसादांनी काँग्रेसला एक प्रकारे फाट्यावरच मारलं. काँग्रेसला नगण्य करून टाकलं. काँग्रेसला लुबाडून घेतलं. आणि काँग्रेसची लाचारी ही की सगळं काही मुकाट्याने सहन करावं लागलं. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत आणि त्या 40 जागांमध्ये एकट्या लालू प्रसाद यादवांनी 26 जागा घेतल्या. गत निवडणुकीत 2019च्या लालू प्रसाद यादवांच्या पक्षाकडे एकही खासदार नव्हता. त्यांनी तब्बल 26 जागा घेतल्या आणि काँग्रेसला फक्त 9 जागा दिल्या. म्हणजे काँग्रेसची नाचक्की झाली फार सगळी, फार दुय्यम भूमिका. आणि त्याच्यामध्ये बी लालू प्रसादांनी एवढंच नाही केलं, फक्त पूर्णिया हा मतदारसंघ मध्ये पप्पू यादवांना उभं राहायचं होतं आणि तेवढ्यासाठी तो मतदारसंघ काँग्रेसमध्ये घुसला निवडणुकीच्या तोंडावर. आणि लालू प्रसाद यादवने काय केलं, बेगुसराय जिथून कन्हैया कुमार मागच्या वेळेस साम्यवादी पक्षाकडनं उभा होता, आता त्यालाही काँग्रेसकडनं उभं राहायचं होतं, पण तोही मतदारसंघ काँग्रेसला सोडलेला नाही. म्हणून लालू प्रसाद यादवांनी गठबंधन तर केलं, पण काँग्रेसला फार सपाटून धोपटून घेतलं. त्या आपल्या मर्जीप्रमाणे जसं पाहिजे तसं राबवून घेतलं, चेपून घेतलं. अशाच प्रकार आहे. काँग्रेसच्या वाट्याला काही आलेलं नाही आहे. काँग्रेसची फार गोची झालेली आहे आणि काँग्रेस पक्ष दुबळा आहे. आणि ज्यांनी पाहिलं की इथं ते बी 9 जागावर बी नाही समाधान मानलं, तर जे आहे ते बी जाईल.